नमस्कार मित्रांनो. मागच्या भागामध्ये आपण अंकांची निर्मिती कशी झाली याची थोडी माहिती घेतली आणि त्याच्या वेळेला मी वारंवार सांगत होतो की तर्कसंगत विचार करता आला पाहिजे. अर्थात त्या काळामध्ये निरनिराळ्या राष्ट्रांमध्ये त्या त्या ठिकाणच्या लोकांनी त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं गणिताचा विकास केला. त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं अंकांच्या खुणा तयार केल्या. उदाहरणच द्यायचं झालं तर इथं एकाच्या खुणा दाखवल्यात. एक पहिला देवनागरीमधला आहे, दुसराही देवनागरीमधला आहे पण असा काढता येतो, तिसरा मोडीमधला आहे, चौथा आहे तो इंग्रजीमधला आहे, पुढचा आहे तो आणखीन वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं आपण रोमन अंक वगैरे त्याच्या पद्धतीनं असे अंक काढण्याची पद्धत वेगवेगळ्या राष्ट्रांमध्ये वेगवेगळी होती. पण आता त्याची अशी गरज भासायला लागली की सगळ्या राष्ट्रांमध्ये गणिताच्या अंकांच्या खुणा समान असाव्यात असं एक सगळ्या गणितज्ञांनी ठरवलं. आणि म्हणून मग आत्ता जे आपण 1, 2, 3, 4 वापरतो त्याला आपण आंतरराष्ट्रीय अंक असे म्हणतो. म्हणजे हे अंक सगळ्या राष्ट्रांमध्ये वापरले जातात. उदाहरण द्यायचं झालं तर प्रत्येक राष्ट्रातला जे चलन आहे, आपल्याकडे समजा नोटा आहेत तर 100च्या नोटेवर कुठं ना कुठं तरी आंतरराष्ट्रीय लिपीमध्ये 100 लिहिलेलं असणार आहे. कदाचित डॉलर असेल तर डॉलरमध्ये डॉलरच्या नोटेवर सुद्धा कुठं ना कुठं तरी समजा $1 असेल तर एक आंतरराष्ट्रीय लिपीत असणार आहे. कारण आज जग जवळ येते त्यामुळे इकडची लोक तिकडं जात आहेत, त्या देशामध्ये जात आहेत आणि त्यांची अडचण होऊ नये म्हणून हा घेतलेला गणिती लोकांनी घेतलेला निर्णय आहे असं म्हणायला हरकत नाही. काल आपण जे मागच्या भागामध्ये आपण जे पाहिलं ते म्हणजे आपण 10चा 10 वेळा गट केला की 100 पर्यंत आलो होतो हे पाहिलं होतं. आणि मग आता तुम्ही तर्कानं विचार करू शकता की 100चे असे 10 गट घेतले तर किती होतील. मग त्यासाठी आपण 1000ची निर्मिती केली. पण तिथं 3 अंक एकमेकावर सगळ्या प्रकारे ठेवून झालेले असल्यामुळं तिथं आपण 4 अंकी संख्या तयार केली आणि ती संख्या म्हणजे दुसऱ्या खुणेवर पहिली खूण 3 वेळा ठेवायची आणि मग 1000चा जन्म झाला असं म्हणायला हरकत नाही. आणि त्यात एक न कळत आपल्याला लक्षात येतं की 4 अंकी सर्वात लहान संख्या ही 1000 आहे. हे आपल्याला इथं लक्षात आलं कारण ती पहिल्यांदा तयार झाली ना. 999 नंतर 1 मिळवल्यावर 4 अंकी पहिली संख्या तयार होते, म्हणजे ती सर्वात लहान असली पाहिजे. आणि 999 ही संख्या 3 अंकी संख्यातली सगळ्यात मोठी संख्या असली पाहिजे. म्हणजे हा सुद्धा विचार न कळत करणं आपलं काम आहे. म्हणजे आपली तर्कसंगत विचारशक्ती वाढते, त्याचा आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये खूप फायदा होत असतो. आणि मग 10 वेळा 1000 घेतले तर मग 10,000 तयार होतात. असे 10,000 एक वेळा घेतले तर जी संख्या होते त्याला आपण मग 1,00,000 म्हणतो. आणि अशा करत करत मोठमोठ्या संख्या तयार झाल्या. मित्रांनो, भारतामधल्या पूर्वजांनी खूप मोठ्या संख्या तयार केल्या आणि त्याला निरनिराळे शब्द वापरले आहेत. खर्व, निखर्व वगैरे वगैरे हे शब्द वापरलेले आहेत. त्यामुळं गणिताच्या बाबतीत खरं तर भारता इतका विकसनशील राष्ट्र कुठलं नाही असं म्हणलं तर हरकत नाही. आता थोडंसं काल मी आपल्याला सांगितलं की शरीराचा वापर केला आणि 10 खुणा तयार केल्या. 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 अशा 10 खुणा तयार केल्या आणि त्यांचा वापर करून संख्या प्रणाली निर्माण केली. म्हणून या संख्या प्रणालीला दशचिन्ह पद्धत म्हणतात. डेसिमल सिस्टीम दशचिन्ह पद्धत म्हणतात. 10 चिन्हांचा वापर करून तयार केलेली पद्धती असा त्याचा अर्थ आहे. आता आपण थोडासा असा विचार करू, मी तुम्हाला विचार करायला थोडासा भाग पाडतोय की आता आपण थोडासा असा विचार करू की समजा 2च खुणा घेतल्या तर काय होईल. 2च खुणांचा वापर केला तर संख्या कशा तयार होतील असा जर विचार केला
तर मग आपण दोनच खुणा म्हणजे आपल्यातल्या पहिल्या दोन खुणा घेतल्या 0 आणि 1 एवढ्या दोनच खुणा, बस एवढीच आपली सामुग्री. दशचिन्ह पद्धतीमध्ये 10 खुणा, आता आपण दोनच खुणा घेतल्या तर पहिली लहानात लहान संख्या 0 येईल, त्याच्यानंतरची संख्या लिहायची झाली तर ती 1 येईल, कारण दोन खुणा आहेत म्हणजे 1 येणार. पण आता एकात 1 मिळवल्यावर 2 कसा लिहायचा असा ज्यावेळेला प्रश्न येईल त्यावेळेला आपण जो दशचिन्ह पद्धतीत विचार केला तोच इथं विचार करायला पाहिजे. म्हणजे पहिली खूण पहिल्या खुणेवर 0 0, दुसरी खूण 0वर 1 आला. आता पुढची संख्या लिहिताना दुसऱ्या खुणेवर पहिली खूण ठेवली पाहिजे. याचा अर्थ असा होतो की दोनासाठी आपल्याला काय करता येईल. आता या ठिकाणी शून्यासाठी हा 0 झाला, एकासाठी 1 झाला, पण दोनासाठी हा जो 1 आहे त्याच्यावर पहिली खूण ठेवायला पाहिजे. म्हणजे आपल्याला दोनासाठी या दोनच खुणा वापरल्या तर दोनासाठी आपल्याला 2 असा लिहावा लागेल, त्या पद्धतीत असा लिहावा लागेल. आता 3 लिहायचा झाला तर ह्याच्यात 1 मिळवल्यानंतर 0त 1 मिळवल्यावर 1 होतो ह्या पद्धतीत आपल्याला कळतंय. त्यामुळं 3 लिहिताना आपण 3 असा लिहिणार, 3 असा लिहिणार. कारण आपल्याला आता दोनच संख्या वापरायच्या, दोनच अंक वापरायचे, संख्या नाही अंक वापरायचे. आणि त्यामुळं 3साठी आपल्याला 1 आणि 1 दोनदा लिहावं. तेव्हा 3 लिहिण्यासाठी आपल्याला पहिलं चिन्ह दोनदा वापरलं, एकावर 1 ठेवला. आता 4साठी लिहिताना 2 अंकी संख्या संपल्या इथं, त्यामुळं 4साठी आपल्याला ह्या 2 चिन्हांचा वापर करून लिहायचं झालं तर आपल्याला 3 अंकी संख्या वापरावी लागतील 4च्या ठिकाणीच. आणि त्यामुळं 4 लिहिताना दुसरं चिन्ह त्याच्यावर पहिलं चिन्ह दोनदा, म्हणजे एकावर 0 0 असं लिहावं लागेल 4साठी. 5साठी 1 0 1 असं लिहावं लागेल. 6साठी 1 1 0 असं लिहावं लागेल. 7साठी 1 1 1 असं लिहावं लागेल. याचा अर्थ दुसरं चिन्ह 3 वेळा लिहून झालं. याचा अर्थ इथं 3 अंकी संख्या संपल्या. ह्या दोनच चिन्ह वापरणाऱ्या पद्धतीमध्ये 3 अंकी संख्या संपल्या मित्रांनो. आणि मग आता 8साठी काय करायचं तर मग 8साठी आता 4 अंकी संख्या वापरायची. म्हणजे आपण 1000 जे लिहितो ते आपल्याला या पद्धतीमध्ये 8साठी लिहावं लागणार आहे. आणि इथं एक आपल्याला न कळत गोष्ट लक्षात येणार आहे. हा सारासर विचार केल्यानंतर लक्षात येतं आपल्या की 4साठी आपण एकावर 2 शून्य वापरली, 8साठी एकावर 3 शून्य वापरली. इथं 2च्या पट्टीत म्हणजे 2चा पहिला घात 2, 2चा दुसरा घात 4, 2चा तिसरा घात 8. याचा अर्थ 2चा चौथ्या घाताला 10,000 आपण जे लिहितो ते जसं लिहितो तसं इथं 2च्या चौथ्या घातासाठी म्हणजे 16साठी लिहावं लागेल. हे आपल्याला जर कळलं आणि तुम्ही असा प्रयत्न करून ही संख्या प्रणाली जर तुम्ही लिहिली तर तुम्ही चांगल्या पद्धतीने विचार करायला लागाल. पहिल्यांदा कदाचित तुम्हाला अडचण निर्माण होईल, नाही असं नाही. ज्यांना ही पद्धत माहिती आहे त्यांच्याबद्दलचा हा प्रश्न नाही. पण मला सांगायचं की गणिताची प्रगती कशी होत गेली, गणितात कसा विचार करायला पाहिजे, हा विचार करण्याची पद्धत कळावी म्हणून मी तुम्हाला ही पद्धत सांगितली. याला द्विचिन्ह पद्धत म्हणतात. इंग्रजीमध्ये ह्याला बायनॉमियल सिस्टीम असं म्हणतात. मित्रांनो, कुठलीही गणिताची प्रगती किंवा गणिताचा जो विकास झाला तो माणसाच्या गरजेपोटी झालेला आहे. माणसाला गरज पडली मग त्यात गणितात विकास झाला. नेमकं तेच इथं घडलेलं आहे. इथं 2च चिन्ह असल्यामुळं मानवानं असा विचार केला की बटन दाबल्यानंतर लाईट विझली तर 1 खूण झाली आणि लाईट लागली तर दुसरी खूण झाली. म्हणजे लाईट लागली आणि लाईट विझली या 2 खुणावर आपल्याला सगळ्या संख्या मांडता येतील. आणि त्यामुळं संगणक जे झटकन बेरीज वजाबाक्या करतो
त्याच्यामध्ये फक्त 2च चिन्हांचा वापर केलेला आहे. बायनॉमियल सिस्टीम त्याच्यामध्ये वापरलेली आहे आणि त्यामुळं बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार हे झटझट होतात. कारण त्याचं थोडंसं आपण जर लक्षात घेतलं तर लक्षात येईल की समजा आपल्याकडची बेरीज करायची तर आपल्याकडच्या बेरजा किती प्रकारे होतील एक अंकी संख्येच्या. 0त1 मिळवला तर वेगळं, 0त2, 0त3, 0त4, 0त5, 0त6, 0त7 असं करत 0त9 पुन्हा 1-0, 1-2, 1-2, 1-3, 1-4 असं करावं लागेल. पुन्हा 2-1, 2-0, 2-1, 2-2 असं करावं लागेल. परत 3-0 म्हणजे किती बेरजेचे प्रकार झाले बघा. पण द्विचिन्ह पद्धतीमध्ये किती प्रकारे बेरजा होतील? 0+0, 0+1 आणि 1+1 आणि 1+0 ह्यात एवढेच प्रकार येतील. आणि त्यामुळं ही जी बेरजेची क्रिया ही झटकन होते. 30 तारा गुणाकारात होणार, 30 तारा भागाकारात होणार, 30 तारा वजाबाकीत होणार आणि त्यामुळं द्विचिन्ह पद्धत ही आपल्याला कॅल्क्युलेशनसाठी, आपल्याला गुणाकार, भागाकार, बेरीज, वजाबाकी करण्यासाठी लवकरात लवकर करता यावी याच्यासाठी ही पद्धत तयार झाली. आणि ही पद्धत आपल्या कॅल्क्युलेटरमध्ये किंवा संगणकामध्ये वापरली जाते आणि त्यामुळं त्या क्रिया त्या झटकन करतात, पटकन त्याचं उत्तर येतं. आता कदाचित काही लोक असे विचार करतील की सर 2 चिन्हांचा वापर जसा केला तसा 10 पेक्षा जास्त चिन्हांचा सुद्धा वापर करता येईल की? हो, येईल की. म्हणजे आपण 9ची खून झाल्यानंतर 10 साठी एखादी नवीन खून तयार करू. चांदी काढा, ती 10 साठी खून होईल. 11 साठी अजून वेगळी खून करा, ती कदाचित चौकोन येईल. तुम्ही तुमच्या पद्धतीने ठरवा, कारण इथं तुमच्या बुद्धीला वाव आहे. मित्रांनो, गणित हे मानवनिर्मित शास्त्र आहे. मानवानं स्वतःच्या गरजेसाठी निर्माण केलेलं शास्त्र आहे, स्वतःच्या बुद्धिमत्तेचा वापर करून केलेलं शास्त्र आहे. म्हणून गणितामध्ये बुद्धिमत्ता खूप लागते आणि त्या बुद्धीचा विकास करायचा असेल तर गणिताचा असा अभ्यास करणं जास्त गरजेचं आहे. आपण गणितातली उदाहरणं सोडवणं म्हणजे आपण गणित चांगलं आलं असं म्हणतो, हे थोडंसं मर्यादित अर्थानं आपण त्याचा अर्थ घेतोय. त्याचा विचार कसा करायचा, हे कशा पद्धतीनं आला असेल, आपल्याला असं केलं तर काय होईल, असाही विचार आपल्याला करता आला पाहिजे. तर आपल्याला तर्कसंगत विचार करायची सवय लागेल आणि त्याचा वापर आपल्याला आयुष्यामध्ये अनेक ठिकाणी करता येतो. अनेक ठिकाणी आपण करू शकतो की आपण अंदाज बांधू शकतो. मी आता सांगितलं तुम्हाला की 12 चिन्ह वापरली तर अशी पद्धत तयार करता येईल. कदाचित त्याला द्वादश चिन्ह पद्धत असं म्हणता येईल की जिथं 12 चिन्ह वापरून पद्धत तयार झाली. म्हणजे तिथं काय घडतंय हे तुम्ही जरा थोडंसं अभ्यास करून जर बसला तर तुम्हाला सुद्धा त्याचा हळूहळू आकलन होत जाईल. आणि जसं इथं 2च्या पटीत येतात, 2च्या घाताच्या पटीत येतात, तसं तिथं कदाचित 12च्या घाताच्या पटीत येत असतील. बघा तरी तुम्ही निदान. आणि म्हणून अशा पद्धतीचा प्रयत्न तुम्ही करावा असं मला वाटतं. म्हणजे मग तुमची ही तर्कसंगत विचार करण्याची जी क्षमता आहे ती वाढीला लागते. मुलांनी असा विचार जास्तीत जास्त, कारण मुलं अशा पद्धतीनं चांगला विचार करतील आणि असा विचार करायची त्यांना जर सवय लागली तर त्याचा वापर त्यांना स्पर्धा परीक्षांसाठी, निरनिराळ्या प्रकारच्या UPSC MPSCच्या परीक्षांमध्ये गणिताचा पेपर सोडवण्यासाठी किंवा सामान्य ज्ञानाचा, जनरल नॉलेजचा पेपर सोडवण्यासाठी आणि नेहमीच्या आपल्या अनेक समस्या सोडवण्यासाठी त्याचा वापर करता येतो. गणित हे कसं आहे, गणिताची कल्पना ही अमूर्त आहे. हा एक मुद्दा थोडासा अंकांच्या बद्दल सांगितला पाहिजे. एक बोट सांगतो आपण, म्हणजे एक बोट म्हणजे एक ही कल्पना आणि त्याच्यासाठी मी मूर्त स्वरूपात दाखवलेलं बोट, मूर्त स्वरूपात दाखवलेला पेन. पण एक ही संकल्पना अमूर्त आहे. आणि कारण एक आपण दाखवू शकत नाही. एक बोट दाखवू शकू, एक पेन दाखवू शकू, पण एक दाखवता येत नाही, कारण एक ही अमूर्त कल्पना आहे. आणि ती कल्पना आपल्याला मूर्त स्वरूपातल्या गोष्टीकडून कळू शकते, कळते, जास्त ती बळकट होते. म्हणून गणित हे मूर्ताकडून अमूर्ताकडे शिकायचं असतं.
कारण ह्या संकल्पना, ह्या संख्यांच्या ज्या संकल्पना आहेत, ह्या संकल्पना सगळ्या अमूर्त आहेत. एक म्हणजे किती असं जर उत्तर दिलं तर तुम्ही एखाद्याला अवघड प्रश्न विचारायचा झाला तर त्याला विचारू शकता की एक म्हणजे किती सांग बरं. मग तो म्हणतो एक म्हणजे एकच. पण म्हणजे किती? मग कशाचा तरी आपल्याला मूर्त स्वरूपाचा आधार घ्यावा लागतो आणि मग आपण ती संकल्पना त्याच्याबद्दल सांगू शकतो. अशा पद्धतीनं गणितातल्या अंकांचा विस्तार झाला, गणितातले अंक निर्माण झाले आणि मग मानव असा विचार करायला लागला दशचिन्ह पद्धतीमध्ये की मग असं आपण हजार नंतर 1001, 1002 असं झालं की 10,000, मग 1,00,000, मग 1,00,000 झाले की नंतर मग त्याच्यानंतर कोटी, मग दशकोटी, मग परार्धक, निखर्व असं झालं. तर सगळ्यात मोठी कोणती संख्या असेल असा विचार ज्या वेळेला आपल्या मनात येणार, जरूर येणार की कोणची असेल बरं सगळ्यात मोठी संख्या. अशी गरज ज्या वेळेला निर्माण झाली त्यावेळेला मोठ्यात मोठी संख्या सांगणं एवढं सोपं नाही. लहान मुले खेळ खेळतात. कोणता खेळ खेळतात की माझ्याजवळ तुझ्यापेक्षा 1 रुपया जास्त आहे. मग दुसरा म्हणतो मग तुझ्या जेवढे रुपये होतील त्याच्यापेक्षा माझ्याकडे एक जास्त आहे. की लगेच ह्यो काय म्हणतो, पहिला काय म्हणतो की मग तुझ्याकडे होतील त्याच्यापेक्षा माझ्याकडे एक जास्त आहे. असं एक जास्त असं कुठेपर्यंत जाणार आपण. असा ज्यावेळेला विचार होतो त्याला अर्थात लहान वयाच्या मुलांना कुठंतरी थांबतात ते. त्यांना 100 ही कदाचित पहिल्यांदा मोठी संख्या वाटते, पण त्याच्यानंतरच्या संख्या कळायला लागल्या की मग आपण सुद्धा विचार करतो मग सगळ्यात मोठी संख्या कोणती असेल, कशी असेल. नवावर किती वेळा 9 लिहायचे. तरी सुद्धा जी संख्या तुम्ही लिहाल त्यात 1 लिहिला की पुन्हा 9 पुढची संख्या मिळणारच आहे. मग आता ही सगळ्यात मोठी गोष्ट. मग याच्यासाठी गणिताने काय केलं, एक संकल्पना मांडली की अनंतची ही संकल्पना आहे. अनंत ही खरं तर संख्या नाहीये, अनंत ही एक कल्पना आहे. किती मोठी आहे तर ती सगळ्यात मोठी आहे. ही कल्पना आहे, प्रत्यक्ष ती संख्या नाहीये. अर्थात त्याचा विचार मर्यादेपर्यंत करता येतो. आता त्याच्या पुढे सुद्धा काही गणितज्ञांनी विचार केलाय, पण आपल्या पातळीवर हे एवढं लक्षात आलं तरी चालेल की अनंत ही संख्या नव्हे, अनंत ही कल्पना आहे की ही खूप मोठी म्हणजे किती मोठी, तर ती मग अनंत अंतरापर्यंत असं आपण म्हणतो की ज्याला अंत नाही. अनंत म्हणजे अंत नाही, इन्फिनिटी अशी ती संकल्पना आलेली आहे. आणि गणितामध्ये ह्या अनंताचा वापर करून अनेक गोष्टी गणितज्ञांनी त्याच्यासाठी अनेक संकल्पनांचा विचार केला, अनेक गोष्टींचा विचार केला आणि अनेक त्याच्यापासून शोध लागले. आणि मग ज्या वेळेला बिंदू आणि रेषाखंडाचा प्रश्न आला त्यावेळेला ह्या अनंत कल्पनेला जास्त महत्व आलं की एखादा आपण रेषाखंड काढतो. उदाहरणार्थ हा एक रेषाखंड काढला असेल तर या रेषाखंडात किती बिंदू असतील असा ज्यावेळेला विचार केला त्यावेळेला काहीतरी गृहीत धरावं लागतं. आणि मग असं एक गृहीत धरल्याशिवाय आपल्याला काही संकल्पना सांगता येत नाही. मित्रांनो, व्यवहारातलं उदाहरण द्यायचं झालं तर आईची संकल्पना स्पष्ट झाल्यानंतर आपल्याला मामाची संकल्पना चांगल्या प्रकारे मांडता येते. आई कुणाला म्हणायचं हा पुन्हा प्रश्न विचारला तर नाही, जी जन्म देते त्याला आई म्हणायचं, संपलं. ही गृहीत धरायचं, त्याला आई म्हणायचं, हे गृहीत धरायचं. आणि मग त्या आईच्या भावाला मामा म्हणायचं. मग त्याच्यावरनं मावस भाऊ, त्याच्यावरनं मग आपल्याला काका काकू वगैरे वगैरे अशा खूप पुढच्या संकल्पना म्हणा. तसं गणितामध्ये रेषाखंड काढल्यानंतर त्यात किती बिंदू असतील असा ज्यावेळेला विचार केला त्यावेळेला असं गृहीत धरलंय की त्याच्यामध्ये अनंत बिंदू असतील किंवा अनंत बिंदू आहेत. आणि दुसरं एक गृहीतक असं आहे की कुठल्याही 2 बिंदूच्या मध्ये एक तरी बिंदू असतो. समजा 2 बिंदू घेतले त्याच्यामध्ये एक बिंदू आहे, मग त्याच्या पहिल्या बिंदूच्या मध्ये पुन्हा एक बिंदू आहे, असं एक गृहीतक आहे. कारण त्याच्याशिवाय
भूमितीचा विकास करणं एवढं सोपं काम झालं नसतं आणि म्हणून ते गृहीत धरलेलं आहे. म्हणून काही गोष्टी गृहीत धरल्यानंतर बाकीच्या गोष्टी आपल्याला डिफाईन करता येतात, सांगता येतात आणि म्हणून त्याला गृहीतक असं म्हणतात. ॲसम्पशन गृहीत आपण धरतो आणि त्याच्यातून ह्या संकल्पना मांडत असतो. मित्रांनो, अशा खूप संकल्पनांचा आपल्याला विचार करायचा आहे. आज आपण द्विचिन्ह पद्धत, द्वादश चिन्ह पद्धत, तिथं कसा तर्कसंगत विचार करायचा याच्या संदर्भात थोडासा विचार केलाय. तुम्ही ह्याचा जरा प्रयत्न करा आणि मग त्यातला खरा आपल्याला आनंद मिळायला लागतो. गणितामुळं आनंद मिळायला पाहिजे. उदाहरणं सोडवताना अवघड उदाहरण टाकलं आणि ते नाही आलं की मग माणसं गणितापासून दूर जातात. पण गणितातला आनंद घ्यायचा हा भाग राहतो आणि म्हणून आनंददायी गणित शिकवताना कसं असा ही संकल्पना कशी आली असेल असा एक तर्क केला ना की मला एक असा अनुभव आला, तुम्हाला सांगायला हरकत नाही की लहान मुलं अशा बाबतीत खूप चांगला तर्क करतात. मी एका ठिकाणी असंच मुलं समोर बसली होती, 1ली ते 10वी पर्यंतची होती आणि मी मुलांना म्हणलं, मुलांनो तुम्ही शाळा सुटल्यानंतर कुठं जाणार? ते म्हणले आमच्या घरी जाणार. शाबास. तर तुम्ही घरात जायच्या आत बाहेरनंच तर्क करता. काय? कोणतरी पाहुणे आलेले दिसत आहेत. आणि मग त्यानं विचारलं कशावर तुम्ही तर्क केला? लगेच मुलं सांगतात सर चपलीवर तर्क करणार की कोणतरी आलेले आहेत पाहुणे. बघा, प्रत्यक्ष आत जाऊन पाहुणा बघण्या अगोदर लहान मुलं सुद्धा, 1लीची मुलं सांगत होती की बाहेर चपलीवरनं आम्ही जाणार. चपलीच्या आकारावरनं आणि ठेवणीवरनं सुद्धा आलेला पाहुणा स्त्री आहे का पुरुष आहे आपल्याला ओळखू येईल करणारी मुलांना. पोरं म्हणली होय येईल. चप्पल आकर्षक आहे, उंच टाचेची आहे, म्हणजे कोण असणार? लगेच पोरं म्हणली सर कोणतरी स्त्री आली असणार आहे. व्हेरी गुड. चपलीच्या संख्येवरनं आपल्याला किती पाहुणे आहेत ओळखू येईल का रे मुलांना? पोरं म्हणली हो येईल. म्हणलं मला सांगा 20 चपलेत म्हणजे किती पाहुणे आले असतील? बरं म्हणजे 10 आले असतील. शाबास. 10 चपलेत म्हणजे पोरांना किती पाहुणे आले असतील? बरं म्हणजे सर 10 चपलेत म्हणजे 5 पाहुणे आले असतील. आणि नंतर मी म्हटलं मुलांनो 5 चपले असतील तर किती पाहुणे आले असतील? आता सगळीजण विचार करायला लागली. आता काही पोरं म्हणजे 2.5 पाहुणे असतील वगैरे अशी म्हणणार. आणि असा विचार करणारी पोरच खरं तर एसएससी बोर्डात पहिली येतात असं मला वाटतं. कारण हे व्यवहाराशी त्याचा कधी सांगड घालत नाही. पण एक दुसरीतला मुलगा ताडकन उभा राहिला म्हणला सर 3 पाहुणे असली पाहिजे. आणि तो छाती ठोकपणे म्हणत होता. मी म्हटलं कसं काय 3 समजून सांग बरं. तर तो म्हणला सर त्यातला एक पाहुणा लंगडा असला पाहिजे, त्याच्यामुळे तिथं 5 चपल्या असणार. मित्रांनो किती चांगला तर गेला. मी सुद्धा त्यानं दुसरीतल्या पोरानं उत्तर दिल्यानंतर लक्षात आलं की ही पोरं सगळ्यात चांगला तर्कसंगत विचार करतात, पण त्यांना आपण तसा करायला भाग पाडत नाही, तशी संधी देत नाही, तशा पद्धतीचे त्यांना उपक्रम देत नाही. पण तेवढ्या तिकडे एक मुलगी बसली होती. ती मुलगी मला न विचारताच उभी राहिली आणि ती झटकन म्हणली सर शेजाऱ्याचं कुत्रं आलं असेल आणि त्यानं एक चप्पल पळावली असेल. बरोबर तर्क आहे. बरोबर तर्क आहे त्या मुलीचा. मुलीनं तर खूप विचार केला खरं तर की तिनं कुत्रं म्हटली, ती गाय नाही म्हटली, कारण गाय चप्पल पळवत नाही हे ते मुलीनं विचार केला. चप्पल पळवणारा प्राणी कुत्रा आहे आणि कुत्रा एकच चप्पल पळवतो हेही तिला माहीत असणार. म्हणजे कितीही मुलं विचार चांगला करतात. असा विचार करायला भाग पाडलं ना तर मग गणितातला आनंद घेता येतो. मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच बास. पुन्हा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये याच भागातला आणखीन काही गणितातली भाग पाहूया. धन्यवाद.